पुण्यातून सहलीसाठी निघालेल्या कामगारांच्या खासगी बसला ताम्हिणी घाटात अपघात. अपघातात 27 कामगार जखमी. पुण्याहून सहलीसाठी रायगड जिल्ह्यात निघालेल्या खासगी कंपनीच्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. या अपघातात 27 जण जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पुण्यातील भोसरी येथून सावन IB ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी मुरुड तालुक्यातील काशीद येथे सहलीसाठी निघाले होते. ताम्हिणी घाटात गारवा हॉटेल जवळ हा अपघात झाला. एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस 2 वाहनांना धडक देत डोंगराच्या खडकावर जाऊन आदळली. या अपघातात बसमधील 50 कर्मचाऱ्यांपैकी 27 जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रवाळजे आणि कोलाड येथील पोलीस कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी जखमींना बसमधून बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गेल्या काही महिन्यात ताम्हिणी घाटात अपघात होण्याची तिसरी मोठी घटना आहे. ऑक्टोबर महिन्यात चालत्या गाडीवर दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर नोव्हेंबर महिन्यात थार गाडी दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. धमशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, माणगाव. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54.